जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोकवेद न्यूज सांगली। कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 यासाठी आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण यासाठी खालीलप्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत। जिल्हा परिषद गटांची स्थिती पाहूया। गट क्रमांक 28 ढालगाव इथे 6 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून 4 उमेदवार रिंगणात आहेत। गट क्रमांक 29 कुची येथे 3 अर्ज दाखल झाले असून 3 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत। गट क्रमांक 30 देशिंग येथेही 3 अर्ज आणि 3 उमेदवार आहेत। गट क्रमांक 31 रांजणी येथे 1 नामनिर्देशन अर्ज दाखल झाला असून एकमेव उमेदवार रिंगणात आहे। आता पंचायत समिती गणांची माहिती। गण क्रमांक 55 नागज येथे 5 अर्ज दाखल झाले असून 4 उमेदवार आहेत। गण क्रमांक 56 ढालगाव येथेही 5 अर्ज आणि 4 उमेदवार आहेत। गण क्रमांक 57 कुची येथे 3 अर्ज व 3 उमेदवार आहेत। गण क्रमांक 58 कोकळे येथे 1 अर्ज असून एकमेव उमेदवार आहे। गण क्रमांक 59 मळंगाव येथे 3 अर्ज दाखल झाले असून 2 उमेदवार रिंगणात आहेत। गण क्रमांक 60 देशिंग येथे 3 अर्ज व 3 उमेदवार आहेत। गण क्रमांक 61 रांजणी येथे 5 अर्ज आणि 4 उमेदवार आहेत। गण क्रमांक 62 हिंगणगाव येथे 1 अर्ज दाखल झाला असून एकमेव उमेदवार आहे। नामनिर्देशन अर्जाची छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगलीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। लोकवेद न्यूज सांगली, कवठेमहांकाळ।